संत गजानन महाराजांच्या असीम कृपेने भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या छत्रछायेखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असणारा हा आपला अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा सप्ताह मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या यांच्या चरणावर वंदन का, कारण आहेतही वंदनीय आणि गुणही तसेच आहेत. प्रथमतः आल्याबरोबरच आपली कला इतक्या सुंदर पद्धतीने प्रदर्शित केली आणि इतकं सुंदर गायन करणारे गायनाचार्य हरिभक्त परायण डेंगडे महाराज, पुरुषोत्तम महाराज डेंगडे, सोबतच आमचे नंदूभाऊ मोरे महाराज, साथीला असणारे खोडसे महाराज आज उपस्थित नाहीत. तसंच बचाटे महाराज इथं कायंदे महाराज, मला सर्वांचा परिचय नाही परंतु पत्रिकेमध्ये नाव आहे आणि उत्तम गायक आहेत हे मला नक्की माहिती आहे. मृदंगराज मृदंग महर्षी खोरणे महाराज, सर्वांच्या सहकार्यानं चालू असणारा हा कार्यक्रम आहे. विनेकरी काकाजी, चोपदार काकाजी सर्वांना नतमस्तक होते. प्रथमतः उपस्थित श्रोत्यावर्गांनाही वंदन करते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आहेच आणि आपण नेहमी ऐकतो, नेहमी वेगवेगळे कीर्तनकार येतात, नेहमी काहीतरी नामस्मरण सांगून जातात, भगवंताविषयी माहिती देऊन जातात, देवाचं नाम जप कसं करावं हेही सांगतात, अध्यात्म काय आहे हे शिकवतात. आणि सप्ताह आहेतच कशा करता, तर अध्यात्म काय आहे हे आपल्यालाही कळावं, याचा प्रचार प्रसार व्हावा आणि पुढच्या पिढीलाही ते कळावं, त्याकरता हे सोहळे होतात. मग पुढच्या पिढीला आपलं काहीतरी देणं लागलं, हे आहे ना, ही पुढची पिढी आहे महाराज आणि यांना आपल्याला काहीतरी द्यायचंय. मग हे शिकतील कुठून, तर या सोहळ्यातून शिकतात. म्हणून हे असे आपण सोहळे साजरे करतो, निवड साजरे करत नाही, याचा आनंद घेतो. तुम्ही सांगा, गावामध्ये कितीही कोणाच्या घरी लग्न असू द्या, कितीही कोणाच्या घरी स्वतःचं वैयक्तिक कार्य असू द्या, त्याचा गृहप्रवेश असू द्या, त्यांनी मोठी इमारत बांधू द्या, त्याच्याकडे सगळ्या गावांनी लोकांना, गावातल्या लोकांना बोलवू द्या, पण जो आनंद गावामध्ये सप्ताह चालू झाल्यावर असतो तो एरवी असतो का? वातावरण इतकं मंगलमय होतं, इतकं पवित्र होतं की आल्या बरोबर, पाय ठेवल्या बरोबर आपल्याला काय वाटतं, प्रसन्न झालं. आणि निवड प्रसन्न होत नाही महाराज, आपल्या अंतःकरणातले पाप धुतले जातात, आपलं मन निर्मळ होतं. आणि संत सांगतात की आपलं मन निर्मळ होणं फार गरजेचं आहे. जिनका मन मैला भया वह तो डूब गया मझधार. ज्याचं मन मळलेलं असल त्याला कीर्तनामध्ये सुद्धा स्थान नाही. आणि भगवंताजवळ जायचं असेल तर आपलं मन निर्मळ असणं गरजेचं आहे. तुका म्हणे मन करारे यमुनी गोपाळ राहे तेथे, यमुनी गोपाळ राहे तेथे, ते देव राहणार आहे या चित्तामध्ये. देवाला इतर कुठंही राहावंसं वाटत नाही. चित्त बघितलंय त्यांनी राहण्याकरता. मग चित्तामध्ये जर का काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार आदी विकार भरलेले असेल तर परमात्मा येईल कुठं, राहील कुठं. पहिले ते काढावे लागतील, त्याकरता आपलं चित्त निर्मळ होणं आवश्यक आहे. आणि कथा कीर्तनं ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस ह्या मनातले विकार निघून जातात.
मन प्रसन्न होतं. मग भगवंताला येण्याकरता आपला दरवाजा मनाचा उघडा होतो आणि मग देव येऊन राहतो कुठं? आपल्या चित्तामध्ये. विठ्ठल विठ्ठल. आणि निवड एवढंच होत नाही कीर्तनाने, आणखी काय होतं? पाप आपले नष्ट होतात आणि पुण्य उदयित होतं. पुण्य उदयित झाल्यावरच कीर्तन ऐकायला मिळतं, एरवी ऐकायला मिळत नाही. ज्या अर्थी आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत त्या अर्थी आपण नक्कीच पुण्यवान जीव आहोत. कारण पाप्याला इथं जागा नाही. मग पाप्याला इथं जागा नाही तर मग पाप्याने करावं काय? त्यांच्याकरता आता 12 वर्षातून एकदा येणारा महापर्व म्हणजेच प्रयागराज येथे भरलेला कुंभमेळा, त्या ठिकाणी जायचं नाही का? तिथंही गेल्यावर बरं हा कुंभमेळा लागला का बरं याचं तरी माहिती आहे का आपल्याला? एकदा गंगा नदीमध्ये ज्यावेळेस ती गंगा पृथ्वी तलावावर येत असताना, मृत्यूलोकामध्ये तिला भगवंताने आज्ञा दिली असताना, तू जा असं सांगितलं असताना तिने प्रश्न विचारला, महाराज मी जाऊन तिथे करू काय? मी करू काय? तर म्हणे काही नाही, या पृथ्वी लोकावर मृत्यूलोकामध्ये जे लोकांची पाप आहेत ते धुण्याचं काम तुला करायचं आहे. आणि ती म्हणूनच आपले पाप धुते, कारण भगवंताची तिला आज्ञा आहे, ती तिला करावी लागेल. मग तिने आज्ञा स्वीकारली भगवंताची, पण प्रश्न विचारला, देवा मी तर सगळ्यांचे पाप उदयामध्ये घेईल, पण मग या पापाचं करू काय? माझ्याजवळ तर भरपूर पाप जमा होतील, मग हे जातील कुठं? भगवंत म्हटले, काळजी करू नकोस. काय करायचं? 12 वर्षातून एकदा कधीही कोणालाही न दिसणारे असे थोर साधू संत महात्मे ऋषी मुनी सर्व एकत्रित येतील आणि तुझ्यामध्ये त्यांचं निर्मळ पावन पवित्र शरीर ज्यावेळेस स्नान करेल त्यावेळेस तुझे सगळे पाप आपोआप नष्ट होतील. मग ते त्या गंगेचेही पाप धुतल्या जातील आणि आपल्यासारख्या पामरांचेही पाप धुतल्या जातील. हे सामर्थ्य त्या गंगेचं आहे आणि म्हणून हा महापर्व आहे. आणि एवढं सामर्थ्य नाही, गेल्यावरच पाप धुतल्या जातात असंही नाही, निव्वळ मुखातून म्हटलं तरी पाप जातील भंगा. मुखातून गंगा शब्द उच्चारण केलं तरी पाप नष्ट होतात असं म्हटलेलं आहे. आणि सोबतच कीर्तनामध्ये आलं ना तरीही पाप नष्ट होतात, कारण पाप असणारा माणूस इथं बसू शकत नाही ना. आपण बसलो म्हणजे आपण पुण्यवान आहोत, येथे संशय नाही. विठ्ठल विठ्ठल पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा आपल्याला त्यावेळेला मिळतं कधी जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. एवढंच नव्हे तर बहुत सुकृताची जोडी,
आवडी तेव्हा विठ्ठल आवडतो. त्याचं नाव घ्यायचं कसं आहे, कसं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, घ्यायचं कसं आवडीनं, आपण घेतो कसं. तुम्हीच पहा आता या ठिकाणी घ्यायचंय आवडीनं, असे चेहरे उतरून बसलेले जसे तुमची माझी लई जुनी दुश्मनी आहे. काही भांडण तंडण करून आलेत का घरून तुम्ही? नाही. भगवंताचं नाव घ्यायचं कसं, आनंदाने घ्यायचं, प्रसन्न अंतःकरणाने घ्यायचं, चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. देवाची कथा ऐकत आहे, काही कोणत्या दुसऱ्या गोष्टी ऐकत आहे का? नाही. कोणता तरी पिक्चरचा सीन चालू आहे का? नाही. आणि देवही तसाच आहे महाराज. परमेश्वर कसा आहे माहिती आहे का? अतिशय निर्मळ अंतःकरणाचा आणि इतका मऊ हृदयाचा आहे की त्याला जर का एखादा व्यक्ती आवडलं तर त्याच्याकरता तो सर्व काही देहभान सोडून प्रकट होतो. आणि ज्यांच्याकरता प्रकट झाला ना, ते कलियुगामध्ये असो, द्वापरयुगामध्ये असो, त्रेतायुगामध्ये असो किंवा सतयुगामध्ये असो, प्रत्येक युगामध्ये भगवंताने अवतार घेतला. कारण भक्त, देवाचे भक्त. आपण भक्तांपर्यंत जाऊ शकत नाही, पण आवडीनं नाम मात्र गाऊ शकतो. मग सोबत मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं कीर्तन ऐकत असताना सर्वांनी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून प्रसन्न अंतःकरणाने नामस्मरण करत टाळी वाजवत कीर्तन ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल आणि याच्यापेक्षा दुसरा धर्म सांगता येत नाही. आजचा अभंगही सांगतोय की बाबांनो, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. धर्म म्हणजे काय हो? धर्म हा काही पदार्थ नाही, धर्म हा काही वस्तू नाही. गेले दुकानामध्ये, द्या हो पाव किलो धर्म द्या बरं, मला भेटेल का? बरं धर्म दिसतो का डोळ्यांनी? दिसतो का? तुमच्या इथं दिसले का? मी एखाद्या व्यक्तीचं नाव नाही घेत आहे. तुम्हाला जर का विचारलं, तुम्ही एखादा व्यक्ती आणून माझ्या पुढे उभं कराल, हा काय धर्म दिसतोय ना, एवढा धडधाकट माणूस आहे असंही म्हणाल. पण हा धर्म नव्हे, साक्षात धर्म दिसतही नाही, त्याच्याविषयी बोलल्या भरपूर जातं, त्याची व्याख्याही करता येत नाही. वेदही सांगतं की धर्मापुढे व्याख्या सुद्धा थोडकी आहे. धर्मो प्रोज्ञित कैत्रवोत्र परमो निर्मत्सराणाम सदाम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापोत्रयन्मूलनम. मग या धर्माचं करावं काय, समजावं कसा? धर्म तर सगळेच बोलतात. एक सांगू, या मंडपामध्ये जे आपण बसून आहोत ना, जे श्री संत गजानन महाराजांच्या सान्निध्यामध्ये आहोत, त्यांची रोज आरती गातो, कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा धर्म नाही. मग इथं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, आपोआप तुमच्या पदरामध्ये धर्म पडतं. मग धर्माचं रूप पाहायचं असेल तर कीर्तनामध्ये यावं लागतं. विठ्ठल अजून थोडक्यात सांगायचं झालं तर स्पष्टपणे सांगेल, धर्मना दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. राम सिया राम, सिया राम. टाळी वाजवा, टाळी सर्वांनी टाळी वाजवायची. राम सिया राम, सिया राम जय राम. धर्मन दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. राम सिया राम, सिया राम जय राम. राम सिया राम, सिया राम जय राम. धर्मन दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. माझ्या जवळचं सांगत नाही, पुराण सांगतात आपले, वेद सांगतात आपले, शास्त्र सांगतात आपले. काय आहे धर्म? सत्याने वागा, आचरणामध्ये सत्य ठेवा, खोटं बोलू नका, चांगल्या मार्गाने जगा. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता धर्म नाही हे सांगत आहे. सत्य 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 सगळेच बोलतात, पण वागतात का तसे? आजही कोर्टामध्ये जा, आजही कचेरीमध्ये जा, आजही कोणत्या ऑफिसमध्ये जा, अर्ध्यापेक्षा जास्त
जातं. धर्माचे पहिले 4 पाय होते. सतयुगामध्ये धर्माचे 4 पाय आहेत. त्रेतायुगामध्ये 3च राहिले, द्वापर युगामध्ये 2च राहिले आणि कलियुगामध्ये येईपर्यंत एकच पाय राहिला धर्माचा, ते म्हणजे भजन. मग म्हणून सत्य दिसत नाही इथं, सत्य गेलं. अजून काय आहे धर्म? आणि जे सत्याने वागतो ना त्याच्यासोबत ईश्वर असतो, त्याच्यासोबत पांडुरंग परमात्मा स्वतः राहतात, म्हणून त्याचं काही वाईट होत नाही. तुम्ही म्हणाल याला काही आधार, याला काही पुरावा आहे? पांडव संख्येने 5च आहेत. पांडव 5च आहेत आणि कौरव संख्येने किती आहेत? किती आहेत बाबाजी? 100. कौरव संख्येने 100 आहेत. 100पैकी एकही शिल्लक राहिला नाही आणि 5 पांडवापैकी एकाच्याही केसाला सुद्धा धक्का लागला नाही. का नाही लागला? कारण सत्य सोबत होतं. सत्य सोबत होता म्हणून देवाला सोबत राहावं लागलं. देव म्हटले, अरे युधिष्ठिरा, दुर्योधना, अरे 5च गावं दे फक्त त्यांना. ऐकलं नाही. परमेश्वर सोबत आहेत आणि परमेश्वर म्हणजे काय हो? दुसरा सत्यच आहे. देव म्हणजे सत्य, सत्य म्हणजे देव. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. आपल्यालाही आपल्यासोबत देव राहावा असं वाटत असेल तर सत्याची कास धरावी लागेल. रामावध में, रामावध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगन में. राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. ज्याप्रमाणे धर्म म्हणजे सत्य आहे त्याचप्रमाणे अजून काय आहे? परहित सरिस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम. मंगल भवन अमंगल हाई. तब हो सुदशरथ अधीर रचा. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. सियावर रामचंद्र भगवान की. जय. धर्माची व्याख्या थोडक्यात सांगितली. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं, एकमेकाला सहकार्य करणं, एकमेकाशी प्रेमाने राहणं. याच्या व्यतिरिक्त दुसरा धर्म कुठेही नाही. तुमच्यामध्येही राम आहे ना, आपल्यामध्येही राम आहे. मुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया है. करो जगत में प्यार, सभी से कोई नहीं पराया है. सर्व घटी राम, देहा देही एक. वा वा. सर्व
देह देही एक सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एका सर्व घटी राम देह देही एक सर्व घटी राम देह देही एक सर्व घटी राम देह देही एक सर्व घटी राम देह देही सर्व घटी राम देह देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्व घटी राम देह देही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरिमुख म्हणा 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 वा सर्व घटी राम वाजवत जा. शोकांतिका हीच आहे. कोण वाजवली? काय झालं? विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल हरे भला मला माहिती आहे तुम्हाला कधी कधी मध्ये मध्ये टाळी वाजवावीशी वाटते. एखादं वाक्य मनाला भावून जातं त्यावेळेस वाजवावी. एखाद्याचं गायन आवडून जातं त्यावेळेस वाजवावी. कधी कधी मृदंग राजांची इतकी सुंदर थाप पडून जाते त्यावेळेस वाजवावी की नाही? महिला मंडळ वाजवावी की नाही? महिला मंडळ तुम्हाला बोलते मी, वाजवावी की नाही? बोलतच नाही बा. मला तुमच्याकडे पाहून असं वाटत आहे की तुम्ही खूप भाग्यवान मंडळी आहात. सगळे पुरुष मंडळी बरं का आपल्या बोरीगावचे, सगळ्या पुरुष मंडळींची. तुम्ही बोरीगावचेच ना महाराज का वेगळे आहेत? तुम्ही पण आलेत त्यातच? तुम्ही पण आलेत सगळे त्यातच, जे जे बोरीगावचे. तुम्ही सगळे पुरुष मंडळी भाग्यवान आहात. आपण कुठचे महाराज? दुसरीकडले आहे का? तुम्ही थोडे बाजूला राहा. तुम्ही म्हणाल सगळं काही सोडून दिलं ना, अचानक कसं काय म्हटलं? मी यांना प्रश्न विचारला, यांनी उत्तर दिलं का? नाही दिलं. तुम्ही भाग्यवान याकरता आहात कारण तुमच्या गावातल्या महिला बोलत नाही. तुमच्या गावातल्या बायका बोलत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही भाग्यवान आहात. कारण बाई जर का बोलली तर मग काय होतं तुमचं तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग तुमचं इथून आवाजाला जरा घरी येऊन पा, मग कळतं बाया बोलतात की नाही बोलत. आहेत की नाही भाग्यवान ही पुरुष मंडळी की तुम्ही इतक्या चांगल्या स्वज्वळ प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या मिळाल्या. आणि महिला मंडळ असतंच तसं, सहज स्वभाव, सुशील, सयानी, सगळे गुण आपल्यामध्ये भरलेले आहेत. चांगले सद्गुणांच्या मूर्ती म्हणजे आपल्या माथा मावल्या आहेत. मी तुम्हाला काय प्रश्न केला होता? टाळी वाजवायची वाटते ना? वाजवायची वाटते का? आता तरी बोला. एक तर मला असं वाटते, एक तर असं असावं माझे कान गेलेले असावे, नाही तर तुम्ही मुके असावं. दोन पैकी काहीतरी असेल, कारण मला ऐकू आलं नाही, नाही तर मग तुम्ही बोलल्या नाही. टाळी वाजवाविषयी वाटते ना सर्वांना? वाजव. मी पुरुष मंडळी आणि महिला मंडळींसोबत बोलली, लेकरांसोबत अजून बोलली. अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत जोवर मी येणार नाही तोपर्यंत तुम्ही हाताची घडी तोंडावर. विठ्ठल विठ्ठल चुकतं एवढंच आपलं की ज्या वेळेला जे करायला पाहिजे त्यावेळेला ते करत नाही. वाजवली असती ओ
खूप इच्छा होते, पण मग जवळची म्हणते ना काल मोठी कीर्तनात टाळ्या वाजवते, आम्हाला तसं माहीतच नाही. शेजारीन काय म्हणेल, शेजारीन काय बोलेल या विचारानं आपण वाजवत नाही. पण खरं सांगते, हा विचार इथं करायचा नाही. काय करेल, काय म्हणेल, दोनच शब्द बोलेल ना, पण आपल्याला जो आज आनंद मिळणार तो नंतर कधीतरी मिळणार का? नाही. म्हणून आजचा वेळ दवडवायचा नाही. विठ्ठल विठ्ठल घाला 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 घाला. एकमेकाला त्रास देऊ नये हा म्हणजे धर्म आहे. एकमेकावर दया करावी, प्राणी मात्रावर दया करावी. जनावर असतील, पशुपक्षी असतील, यांना सुद्धा दाण्या पाण्याची आपण सोय केली पाहिजे, कारण आपण बुद्धिवान मनुष्य आहोत. आपल्याला देवानी वेगळं घडवलेलं आहे, जनावरांप्रमाणे घडवलेलं नाही. आणि आपण जर का खाणं पिणं भोग करणं आणि झोपणं या चारच गोष्टी करत असू तर जनावर आणि आपल्यामध्ये अंतर नाही. मग याच्या व्यतिरिक्त काहीतरी जगणं आपलं लागतं आणि देणं लागतं. म्हणून धर्माला धरून आपलं जगणं असावं. आणि धर्म शिकवणारे आपल्याला संत आहेत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, देण्याची पंचे चालू जाता, देण्याची पंचे चालू जाता, येण्याची बंदे चालू जाता, येण्याची बंदे चालू जाता. देण्याची पंचे चालू जाता, न पडे पुन्हा कोठे काही, येण्याची बंदे चालू जाता, न पडे गुंता कोणते काही. हो येण्याची पंचे चालू जाता, न पडे कोणता कोठे काही. येण्याची बंदे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची बंदी चालू जाता, न पडे गुंता कोणते काही. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंचे चालू जाता, कोणता कोठे काही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत देतेनेची पंते चालू जाता. त्या मार्गाने आपण जर का गेलो तर आपला कुठेही लय होणार नाही, आपला कुठेही विनाश होणार नाही. उलट तरक्की होईल, उलट प्रगती होईल. आणि प्रगती साधायची असेल तर संतांचं ऐकावं लागेल. आणि संत आजच्या अभंगामध्ये धर्माला धरून राहा बाबांनो असं सांगत आहे. मग धर्म शिकवणारेही संत आहेत, समजावून सांगणारेही संतच आहेत, आणि अजून आचरणात आणणारे देखील संतच आहेत. आचरणात देखील आहेत त्यांच्या, जे बोलतात तेच करतात. मी एक उदाहरण देईल आपणाला. एकदा श्री संत एकनाथ महाराजांकडे एक महिला आली. तिचं लहान बाळ होतं 7-8 वर्षाचं. खूप गोड खायचं, खूप गोड खायचं. जसं त्याला गोड आवडायला लागलं, रोज 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 गुड खायला लागलं. तिला वाटलं आता काही हा आजारी पडेल, याला जंत होतील, याला त्रास होईल, याचं पोट दुखल, हा गोड जास्त खातोय, याला सांगून समजत नाही. आता गावामध्ये नाथ महाराजांचं खूप प्रस्थ होतं. नाथ महाराजांचा शब्द कोणी टाळत नव्हते. मातेने आपल्या पोराच्या दयेपोटी त्याला घेतलं, हात धरला आणि फरफटत आणलं बाबांकडे. नाथ बाबांना म्हणायला लागलेत, बाबा या पोराला काहीतरी समजून सांगा, तुमचे सगळे लोक ऐकतात, हेही ऐकेल, माझं ऐकत नाहीये. नाही काय सांगायचं आहे, याला सांगा तेवढं गोड खाणं बंद करा, याला तेवढं सांगा. तेवढं सांगा म्हटल्याबरोबर नाथ बाबा म्हणाले, तुम्ही परत जा, मी आज नाही सांगणार, काही दिवसानंतर सांगेल. तुम्ही काही दिवसानंतर घेऊन या. वेळ दिली, 1 महिन्यानंतर या. 1 महिन्यानंतर एवढंसा सांगण्याकरता नाही म्हणे, काहीतरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, तुम्ही नंतर या. गेली माता परत आणि 1 महिन्यानंतर आली. 1 महिन्यानंतर आल्यावर मग बाबाजींनी सांगितलं, बाबा असं करू नये, आईचं ऐकावं, तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही, तेव्हा आजपासून असं कर की आई जे सांगते ते कर, पुन्हा गोड खाऊ नकोस. एवढंच सांगणे होतं, दुसरं काही होतं का? नाही, दुसरं काहीही सांगणे नव्हतं. त्या मातेला प्रश्न पडला, का हो हे तर तुम्ही पहिल्याही दिवशी सांगू शकले असते, एवढं सांगण्याकरता तुम्ही 1 महिना वाट पाहिली, मला 1 महिन्यानंतर बोलावलं का बरं बाबाजी? त्यावेळेस बाबांचं उत्तर आहे की जरी मी 1 महिन्यानंतर बोलावलं असलं तरी मला सांगण्याचा अधिकार तेव्हा नव्हता, कारण त्यावेळेस मी स्वतःच जास्त गोड खात होतो.
मी स्वतः जास्त गोड खात होतो, मग मला सांगता येईल का? नाही सांगता येणार. म्हणून मी पहिले माझं गोड खाणं बंद केलं ना, आज त्याला सांगतोय. हा संतांचा अधिकार आहे बरं का. आजकाल विपरीत आहे. बाप स्वतः दारू पिऊन येतो आणि पोराला म्हणतं बाबा दारू पिऊ नये, सिगारेट घेऊ नये, गुटखा खाऊ नये, या गोष्टी तो सांगतो. पण जो स्वतः करतो ऐकल का कोणीतरी? नाही ऐकणार. पण संतांचं ऐकलं जातं, कारण त्यांच्या आचरणामध्ये आहेत त्या गोष्टी. मग संतांच्या आचरणामध्ये धर्म आहे, म्हणून संतांनी धर्म सांगितला आणि तो सांगण्याचा अधिकार त्यांना आहे, म्हणून आपणही तो ऐकला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अजून काही सांगायचं असेल धर्माविषयी तर धर्माचं मूर्तिमंत आणि जागतं रूप म्हणजेच जिवंत रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यांनी आपल्याला धर्म शिकवला, ज्यांनी आपल्यासाठी हा धर्म मंडप तयार करून दिला. कारण एक वेळ अशी होती की या धर्म मंडपाचं कुठेही स्थान नव्हतं. हा धर्म सुद्धा जिवंत आज राहिला नसता, त्यावेळेस जर का राजांनी आपल्याकरता कष्ट उचलले नसते आणि सुंदर स्वराज्य निर्माण झालं नसतं, तर आज हा धर्म काय कीर्तन सोहळे सुद्धा दिसले नसते. म्हणून धर्माचं जिवंत रूप पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. मग त्यांचेही आचरणात धर्म आहे आणि त्यांचं आपण आचरण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. किती जण ऐकतात? सगळेच ऐकतात ना. राजांचं बोलणं तर सगळेच ऐकतात बा, कारण ते आपल्या हृदयामध्ये आहेत, आपलं श्रद्धास्थान आहेत, आपला बाप आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे. ऐकतोच. मला माहिती आहे तरुणांमध्ये सुद्धा खूप क्रेज आहे महाराजांविषयी. क्रेज म्हणजे वेड आहे. महाराजांविषयी खूप स्नेह आहे, आपल्याला खूप आदर आहे. म्हणून आज महाराष्ट्रातले तरुण पोरं आणि महाराज मंडळींनी तर इतका प्रचार प्रसार केलेला आहे आपल्या छत्रपती शिवबाराजांचा की आज जिथे गेलं तिथं राजांची कीर्ती कोणी हे ऐकलेली नाही असा जीव नाही, असा जीव शोधूनही सापडणार नाही. आणि ते असलंच पाहिजे. का नसावं? ज्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याचं गुणगान गाण्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे का? नाही. म्हणून त्यांचं ऐकलंच पाहिजे. बघा, चंद्रकोर लावतात तरुण मुलं, हातामध्ये शिवमुद्रिका घालतात, राजांसारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. पण राजांसारखं दिसल्यापेक्षा माझं एकच मत आहे की राजांसारखं असण्याचा प्रयत्न करा. जर असले तर स्वर्गातही हरीक वाटेल माझ्या राजाला. त्यामुळे धर्म जपायचा असेल तर राजासारखा जपावा. एकदा फक्त एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, ओ माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छाती. हे प्राण प्राणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या
बापाचा बाप वाघ शुभ जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. हात घेऊन तलवार केला दृष्टाचा संहार, त्या अफजलाचा कोथळा काढिला बाहेर, त्या अफजलाचा कोथळा काढिला बाहेर. तोरण बांधिले स्वराज्याचे, त्या तोरणाकडे आला, त्यात बांधिले स्वराज्याचे, त्या तोरणाकडे आला. बाबाचा 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 बाबा बापाचा बाब वाघ शुभ जन्मला, बाबाचा बाब वाघ शुभ जन्मला, बापाचा बाप वाघ शुभ जन्मला, बापाचा बाप शुभ जन्मला. हे बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव हर महादेव जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. बोला हर हर महादेव हर महादेव कुलावतांचा सिंहासनाधीश राजाधिराज योगीराज ज्ञानालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की माझा बाब शिव जन्मला, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जन येते मनावरातून भगवा जयला दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा जयला दिसल्यावर, जात भगवा पात जयला धर्म बांधिला जगला माणूस की, जगला माणूस कीवर, जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर. हृदयावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाते. शुक्राच्या जगडावर माझ्या राजाचं नाव हरी बोल. गाते, शिलाच्या जगडावर हो, हो, हो. राजाचं नाव गाते गण. किती डीजे फेल पडलेत, किती डीजे फेल पडलेत. गरज आहे का डीजेची? गरज आहे का? नाही. आमचे 2-4 गायक वादक मंडळी आणि भरपूर टाळकरी आणि एकच पकवास, सगळं गाव दणाणून जाईल. इतकं सामर्थ्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे. पण या संप्रदायाकरता टाळ्या. खरं म्हणजे मला इतका वेळपर्यंत राजे वर्णन करायचे नव्हते. मी थोडक्यात घेणार होती, पण वातावरण इतकं तयार झालं महाराज, आपोआपच वेळ गेला. एक सांगू तुम्हाला, आणि विनाकारण सांगितले नाहीत, विनाकारण नाही सांगितले, धर्म होता म्हणून सांगितले. आणि धर्माचं उदाहरण काही असेल तर ते राजे आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग काय म्हणताहेत, जसं आपण वर्णन केला तसंच वर्णन धर्माविषयी तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं. धर्माचे पालन धर्माचे पालन. हरी बोलवा. धर्माचे पालन धर्माचे पालन. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हो
विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन कसा करावा धर्म, हे आपण ऐकलं. पण का हो खरंच करतो का? त्याच पद्धतीने करतो का जे आतापर्यंत वर्णन केलं नाही. आपण आपला धर्म कसा आहे, आपण काय करतो. 3 मित्र होते. 3 मित्र रंगाने एवढे काळे, एवढे सावळे, एवढे सावळे, एवढे सावळे तुमच्या गावातही नसेल. हसले की फक्त त्यांचे दात दिसतील, एवढे काळे. हां, मग आता करावं काय त्यांनी. अशा लोकांना स्थळ येत असेल का हो. वयाची 35 झाली आणि आता वयाच्या 35शीत गेलेले लोक नॉर्मल झालेत. कारण बऱ्याच गावामध्ये वयाच्या 35मध्ये जाऊनही लग्न न होणारे लोक असतातच. वय वाढू लागलं पण अजून सुद्धा स्थळ येत नव्हती. 3 मित्रांची एवढी गट्टी जमली, एवढे सावळे की हसले की दात दिसतील. आता काय करावं, याला काही इलाज आहे का. आईने सांगितलं पार्लरमध्ये जाऊन ये, डेंटिंग पेंटिंग करून ये, थोडंसं फेरेन लाव, थोडंसं क्रीम लाव, थोडंसं काय लावायचं ते लाव. आणि आजकाल पार्लरचा विषय तर एवढा हार्ड झालेला आहे महाराज, कठीण विषय झालेला आहे. इकडून काळा माणूस घातलं की तिकडून पार्लर मध्ये इकडून माणूस घातलं की ती लेकरू सुद्धा ओळखत नाही की आपलीच माय आहे. ते सुद्धा रडायला लागतं की माझी आई कुठं गेली. इतका गहन विषय झालेला आहे की ओळखूच येत नाही महाराज. कोडील आलेलं न्या, त्यांच्या समोर चट्टे पडलेलं न्या, काळे डाग पडलेलं न्या, कोणत्याही पद्धतीचं मटेरियल तिथं न्या, तिकडून पांढरच होऊन निघ. आणि इतकं पांढरं की घरचे सुद्धा ओळखणार नाही. केला प्रयत्न, तेही झाला, तेही केलं त्यांनी. पण त्यात एक थोडीशी अडचण अशी आहे की ते 2च घंटे टिकलं. ते 2च तास टिकलं, त्याच्यावर ते टिकलं नाही. आपल्याला परमनंट पाहिजे बुवा. आता कसं करावं. 3 जणांची एकच अडचण. 3घांनीही विचार केला. आता ही अडचण अशीच जाणार नाही म्हणे. आता ज्यानं दिली त्याच्याकडे जावं लागल. दिली म्हणजे कोणी दिली, देवानीच दिली. मग हा देवानी दिलेला नूर आणि कधी न होय दूर. तुमच्याकडे आहे ना, असंच बोलतात ना. आमच्याकडे विदर्भात असंच बोलतात ना, विठ्ठल विठ्ठल. मग यांनी विचार केला म्हणे आता देवाने दिलेला दूर होत नाही, मग देवच दूर करू शकतो. मग देवाकडे गेले. 3 जण गेले. 3घांनीही तपश्चर्या केली, प्रसन्न केलं देवाला. देव खुश झाले आणि देव अवतीर्ण झाले. बोला तुम्हाला काय पाहिजे. पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे रे. ते म्हणलं काहीच नाही, एवढं वय झालं, गावातले लोकही चांगलं म्हणत नाही आणि आम्ही काय पाप केलं होतं देवा, तू आम्हाला असं घडवलंस. आमचं लग्नही होत नाही. अडचण आमची एकच गहन आहे की आमचं लग्नही होत नाही आहे. फक्त एकच करा देवा आम्हाला. मला तुला काय पाहिजे तुझ्या पुरतं बोल म्हणा. मला एवढं करा देवा, गोरं करून द्या, फक्त गोरं करून द्या. देवालाही वाटलं धन मागणारे, संपत्ती मागणारे, ऐश्वर्य मागणारे भरपूर भक्त पाहिले, पण गोरं पण मागणारे कोणीच नाही पाहिलं. सहज मागतोय, देऊन टाकावं काय त्यामध्ये मोठं म्हणून. तथाच तू म्हटलं. क्षणार्धात माणूस काळ्याचा गोरा झाला. एवढा सुंदर आणि देखणा दिसायला लागला, जणू काही स्वर्गातला एखादा देवता उतरला. सुंदर दिसायला लागला. आता तो चांगला दिसल्यावर त्याच्या मित्राला बरं वाटन का. त्याच्या मित्राची वेळ त्याने तपश्चर्या केली. त्याच्या मित्राला विचारलं का रे तुला काय पाहिजे. म्हणे मलाही काही वेगळं पाहिजे नव्हतं, पण माझं एक मागणं आहे देवा. आता याला तर इतकं सुंदर तुम्ही घडवलं. थाप द्या महाराज. इतकं सुंदर तर तुम्ही घडवलं, मला याच्याही पेक्षा सुंदर घडवा. दुसऱ्याने काय मागितलं. पहिला जेवढा सुंदर आहे मला त्याच्यापेक्षा चांगलं घडवा, सुंदर घडवा. देव म्हणले तथाच तू. त्याच्याही पेक्षा गोरा झाला बुवा ते. जसा गोरा झाला 3ऱ्याच्या मनात तर आता पोटच दुखायला लागलं त्याचं. आता त्याला विचार पडलं, यानंही मागितलं, यानंही मागितलं, यांच्या दोघांचंही काम जमलं. आता आपण मागणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. त्यांनी सांगितलं बुवा आपण कीर्तन ऐकलेलं आहे, आपण धर्माच्या गोष्टी ऐकलेल्या आहे, आणि आपण कीर्तनामध्ये हे ऐकलेलं आहे की स्वतःसाठी जगू नये, दुसऱ्यांसाठी जगावं. परहित में जीना जीना है, अपने लिए तो सब जीते हैं, परहित में जीना जीना है, दुख दर्द मिटाए औरों के, वह नर अनमोल नगीना है, वह नर अनमोल
नाही. हे आम्ही कुठेतरी कीर्तनात ऐकलं, त्यामुळे मी स्वतःसाठी मागू शकत नाही. दोघांनाही प्रश्न पडला तर हा नेमकं काय मागणार, म्हणजे स्वतःसाठी मी काहीच मागत नाही, पण माझ्या या 2 मित्रांसाठी द्या देवा. आता काय द्यायचं, या दोघांनाही माझ्यासारखं करून द्यायच्याशिवाय दुसरं काहीच मागणं नाही. सांगण्याचं तात्पर्य आपला धर्म कसा आहे, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण आपली बिडी पेटली पाहिजे, हा आपला धर्म आहे. आपली माडी, आपली साडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, एवढ्या पुरता आपला जगणारा धर्म आहे. बबल्याची माय, बबल्याची बायको, बबल्याची बबली. विठ्ठल विठ्ठल याच्या व्यतिरिक्त धर्म असला पाहिजे, सगळ्यांना सहकार्याने राहावं, प्रेमाने, हे तर झालं सांगणं. तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगितलं आम्ही आचरणात हे आणू, पण मग तुम्ही धर्मच कराल की दुसरं काही कराल? नाही, सोबत काय असलं पाहिजे दुसऱ्या चरणामध्ये महाराज? धर्मासोबतच नाम असलं पाहिजे, देवाचं नाम घेतलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. भजन होतं का मावल्यांना आपल्याकडून? होतं का भजन? भक्तिवान लोक आहेत. मला असं माझं पुण्य उदयाला आलं, तुमची भेट झाली म्हणून परमेश्वरांनी ही भेट घडवून आणली असं, कारण तुम्ही भजन करतात. आणि भजनी लोक, माझी ये जातीचा मज भेट कोणी भेटला, आपलं पुण्यमान आहोत आपण. महाराज सांगू का बरं नाम घ्यावं, का बरं भजन करावं? कारण कलियुग केवल नाम धारा. 2 द्या. कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम धारा, केवळ नाम आधारा, कलियुग योगी केवल नाम आधारा, नाम आधारा, योगी केवल नाम आधारा. सुमिरी सुमिरी नर उतरही पारा, सुमिरी सुमिरी नर उतरही पारा, सुमिरी सुमिरी नर उतरही कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम आधारा, आधारा कलियुग केवल कलियुग केवल नाम आधारा, कलियुग केवल
युगामध्ये देवाच्या नावाशिवाय दुसरा कोणता आधार आपल्याला नाही, म्हणून देवाचं नाम जप केलं पाहिजे. त्याला काही आधार आहे ना. घेता नाम, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. मग काय करावं? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अखंड खंडेना जीवन, 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 खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, वा वा. खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. प्रेम झालेला प्रभाव, प्रेम झालेला प्रभाव, प्रेम झालेला प्रभाव, प्रेम झालेला प्रभाव. अखंड खंडेना खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. प्रेम झालेला प्रभाव, प्रेम झालेला प्रभाव, प्रेम झालेला प्रभाव, प्रेम झालेला प्रभाव. नाम जप करा. आपण कोणतं? रामकृष्ण नाम. सोबत कोणतं नाम असलं पाहिजे? देवाचं नाव. नाही तर बाया घेतात कोणाचं? मालकाचं. एकदा असंच भजन करा. पोरं जरा जास्तच कलाकार दिसत आहे. एकदा एका आजीला म्हटलं, आजी भजन करत जाय, भजन केलं पाहिजे, देवाचं नाम जप केलं पाहिजे. सगळे लोक कीर्तनामध्ये तल्लीन झाले, नामस्मरण गायला लागले, भजन करायला लागले. पण ती आजी काही भजन करत नव्हती, आजी काही देवाचं नाव घेतच नव्हती. आम्ही म्हणायला लागलो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आम्ही भजन करायला लागलो, पण आजीच्या मुखातून काही निघत नव्हतं. विठ्ठल 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 वारकरी गायला लागले. आजी काही म्हणायला तयारच नाही. मी कीर्तन झाल्यावर आजीला विचारलं, म्हटलं का म्हणत नाही? पुढच्या कीर्तनात सांगेन. योगायोगानं दुसऱ्या वर्षी कीर्तन झालं. म्हटलं आजी याही वेळेस म्हटलं नाही, काय कारण? आता म्हणावं लागेल बरं, आज कीर्तनामध्ये म्हणावं लागेल म्हटलं आजी तुम्हाला. म्हणे हो म्हणतो ना. सगळेजण विठ्ठल 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 नामाचा जप करायला लागले, पण आजी म्हणत नव्हती. विचारलं, माहिती पडलं की आजीच्या मालकाचं नाव विठ्ठल होतं. आणि आजी म्हणायला लागली की आमच्या इथं मालकाचं नाव घेत, म्हणून मी काही भजन करत. म्हटलं बाई, जरी तुमच्या मालकाचं नाव विठ्ठल असलं तरी आमच्याही मालकाचं म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं नाव विठ्ठल आहे, आणि तो जगाचा बाप आहे, त्याचं नाव सगळ्यांनी घ्यावं. आजीला काही गोष्ट पटली नाही महाराज, पण यावेळेस चूप राहून भागणार नाही. म्हणून जसंही भजन चालू झालं, आजी जे लागली धुमधडाक्यानं बोलायला, पिंटेचे पप्पा पिंटेचे पप्पा पिंटेचे. एकदा मृदंग राजन करता टाळ्या झाल्या पाहिजे. जो बोलायला लागली, म्हटलं आजी असं नाही म्हटलं, विठ्ठलाचं
देवाचं नाव म्हटलं म्हणे आमच्या इथं घेत नाही. तुमच्याकडे असं आहे का? नाही ना. आपण विदर्भातलेच, मी बोलता बोलता बोलून गेली की आमच्याकडे असं बोलतात, पण आपण सगळे विदर्भामधलेच आहोत. पण दर 12 कोसाला भाषा बदलते. 12 कोसाला भाषा बदलते. आणि मी जवळपास 250-300 किलोमीटर आले असेल माऊली, नाही का? 300 किलोमीटर अंतर आले मी. तर आता किती भाषा बदलली असेल. तुमच्या बोलण्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये भरपूर अंतर आहे. तुम्हाला ते जाणवतं, हे बोलण्यामधून जाणवतं. तुमच्याकडे जसं भाषेचं अंतर आहे तसंच. काय झालं? बंद करायचं. विठ्ठल विठ्ठल. जसं तुमच्याकडे भाषेचं अंतर जाणून आणलं तसंच काही काळानुसार, काही वेळेनुसार आणि काही अंतरानुसार पद्धती बदलतात, रीतिरिवाज बदलतात. आमच्याकडेही काही पद्धती आहे. आमच्याकडे लग्न सकाळची लागतात, तुमच्याकडे संध्याकाळची. आमच्याकडे सकाळी लागतात. आमच्याकडे नवरदेव घोड्यावर बसतो, तुमच्याकडे अजून आमच्याकडे एक पद्धत आहे. आमच्याकडे लोक मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं पाहिजे. म्हटलं तुमच्याकडे नाम घेण्याची पद्धत जरा वेगळी असेल म्हणून आधीच सांगताय. आवडीने नाम घ्यायचं. सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी सगळ्यांनी. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमा. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना. निर्गुण तू परमात्मा तू, सगुण गुणाज गजानन तू. सदेह तू निर्विदेह तू, देहदाग विदेह तू. माघवर्ष सप्तमी तू, शेगावाला प्रगटोनी. उष्ट्यापत्रावरी निमित्त विदेहात्मक हो प्रकट. बंकटलालावरी कृपा झाली मनसाने. गोसाव्याच्या नवसासाठी गांजावरी नावली होती. तव पद तीर्थे वाचविला, ज्ञान रावतो भक्त बला. जानकी रामाने चवली, नाचले तर्फे आनंदी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते. गणात बोते, गणात बोते. गण गणात बोते, गण गण गणात बोते. गणगणात बोते, गणगणात बोते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव भगवान माऊलीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाम घ्यावं असं आवडीने देहभान विसरून तल्लीन होऊन नाम घ्यावं. महाराज, भजनही झालं, धर्मही समजला, पण या धर्मामध्ये अडचणी भरपूर आहेत. लोक नावं खूप ठेवतात. काम चांगलं असलं की लोकांना बरं वाटत नाही आणि लोक चांगल्या कामातही नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, त्रास दिल्याशिवाय राहत नाही. मग
कसं करावं, चांगल्या माणसाने कसं जगावं, काय करावं? म्हणे लोकांचं ऐकू नका. बायकांनाही वाटतं खूप भजन करावं, खूप आनंदाने म्हणावं, पण मग विचार करते बाई शांताबाई काय म्हणाल, शांताबाईने काय म्हणावं, म्हणून आपण आजचा आनंद सोडावा. हा मूर्खपणा आहे माऊली जे आहे. आणि बघा, कोणी जर का वाईट म्हणत असेल ना, याच्यात आपला स्वाभिमान आहे. मला जर का कोणी वाईट म्हटलं तर लक्षात घ्यायचं, त्याने वाईट म्हटलं की आपलं पाप कमी होऊन त्याच्या डोक्यावर बसतं. ज्याची निंदा होते, जो करतो त्याच्या डोक्यावर तिचा पाप जाऊन बसतं. म्हणून निंदकाचे घर शेजारी असावे का असावे, आपले पाप कमी होतील आणि त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतील. म्हणून लोक काहीही बोलतात, लोकांचा विचार करायचा नाही. कुछ तो लोग कहेंगे आणि लोगों का काम है कहना. त्यांचं कामच आहे बोलणं. एकदा एक गध घेऊन दोघं नवरा बायको निघाले. दोघही ते गध्यावर बसले, दोघही गध्यावर बसलेत आणि दोघही एका गावातून जात असताना एका गावातल्या लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही डोक्यातून गेलेले आहेत का? तुम्ही पागल आहात का? काय तुम्हाला एवढे कळत नाही? त्या गध्याचा जीव केवढा, दोघं 100 किलोचे 200 किलोचं वजन त्या गध्यावर बसलं, त्याचा काही विचार आहे की नाही तुम्हाला? त्यांना वाटलं चुकलं. एक जण खाली उतरलं. नवरा म्हणलं उतरतो, तू बस. बाई बसली, नवरा पायी चालायला लागला. दुसऱ्या गावातून जात असताना अजून एक माणूस भेटलाच. काय बाई आहे, माणूस पायी चालतो आणि बाई गध्यावर बसली. हिला वाटलं आपलं चुकलं. ही म्हणते, मालक मी उतरते, तुम्ही बसा. मालक बसले, बाई उतरली. तिसऱ्या गावातून अजूनही लोक भेटलेच. काय माणूस आहे, बाईला पायी चालवतो आणि स्वतः गध्यावर बसतो. मला वाटलं पुन्हा चुकलं, आता कसं करावं? या दोघांनी विचार केला. दोघंही खाली उतरले, गध्याला आडवं पाडलं, गध्याचे दोन्ही पाय बांधले, मागचे 2 पाय बांधले, 4ही पाय बांधले. त्या 4ही पायाच्या मधातून एक मोठा बासा घातला, बांबू टाकला आणि दोघांनी खांद्यावर घेतलं. गध खांद्यावर घेतला तर लोक बोलतील का नाही बोलतील? बोलतीलच. 4थ्या गावातून गेले लोक तरी म्हणायला लागले, काय मूर्ख जोडप आहे हो, एवढं वाहन सोबत असताना अजून त्याला खांद्यावर घेतलं. यांच्यासारखं पागल जगात कोणी नाही. असं म्हटल्याबरोबर यांना पश्चाताप झाला. आता करावं काय? आता राहिला का पर्याय शिल्लक काही? उदाहरणार्थ संपला, पण त्यातलं तात्पर्य एवढं की लोक काहीही केलं तरी नावं ठेवणं. लोक चांगलं करा तरी बोलतील, लोक वाईट कराल तरी बोलतील, पण तरीही ठामपणे जो आपल्या मार्गावर राहतो, चांगला मार्ग सोडत नाही, तो यशस्वी होतो. म्हणून आपल्या मार्गावर कायम राहा आणि तरच धर्ममार्गामध्ये माणूस टिकतो, एरवी टिकत नाही. मग हा तास तुकोबारायांना सुद्धा झाला. तुकोबाराय तुम्हाला कोणी बोललं नाही का? बोलले ना, लोक खूप बोलले आम्हाला, पण मग तुम्ही केलं काय? 3ऱ्या चरणात तीक्ष्ण उत्तरे, 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 तीक्ष्ण उत्तरे,
हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हो तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल. आम्हालाही त्रास झाला. मग तुम्ही केलं काय? आम्ही त्याला ज्या भाषेत समजेल ना त्या भाषेत समजावून सांगितलं. तीक्ष्ण उत्तरे कठोर शब्दामध्ये समजावून सांगायचं काम पडलं. कठोर शब्दात सांगितलं. पहिले प्रेमाने समजावून सांगितलं. लोकांना समाजाला प्रेमाने ऐकलं नाही तर कठोर भाषेतही सांगितलं. वेळ प्रसंगी आपल्याला लेकरांना नाही ऐकलं तर मारावं लागतं. कोण्याही पद्धतीने असं ना समजावून सांगावं लागतं. आम्ही ये न के न प्रकारे न साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले आणि सगळ्यांना मार्ग दाखवला. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे याचा अर्थ असा नाही शस्त्र हातात घेतली. शस्त्र नाही घेतली. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र यत्ने करू म्हणणार तुकोबाराय शब्दाच्या मार्गातून समाजाला प्रबोधन करतात आणि म्हणतात बाबांनो चांगला मार्ग धरा, धर्माचा मार्ग धरा, आचरण शुद्ध ठेवा, पवित्र राहा. आपण ज्या भारतामध्ये जन्माला आलेलो तो भारत देश फार पवित्र आहे, फार सुंदर आहे. इथं प्रयागराज, कुंभमेळा, तीर्थ, चारधाम सर्व देवी देवता इथे विराजमान आहेत. त्यामुळं या पवित्र देशाचं पावित्र्य टिकवून ठेवण्याचं काम हे आपलं आहे. म्हणून सर्वांनी धर्माला धरून जगा. का हो महाराज हे सांगत असताना लहानांना वेगळ्या पद्धतीनं आणि मोठ्यांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं का? तुकोबाराय शेवटच्या चरण नाही भिड भाडा नाही भिड भाडा वाढवावे हे नाम बीज गुरुजी थोडी सनई वाजवण्याचा प्रयत्न करतो.
दिया हर दिशा से बहते सागर में मिले बादलों का रूप में बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज 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 वाढवावे नाम बीज वाढे बीज वाढे नाम हेती आवा करणे हेती आवा करणे बीज वाढवावे ना असो आजच्या या सुंदर मंगलमय वातावरणामध्ये 4थ्या दिवसाची वाक्पुष्परूपी सेवा म्हणजे पामराकडून श्री संत गजानन महाराजांनी आणि पांडुरंग परमात्म्यांनी घडवून आणली. त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते. या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व श्रोतेवर्ग, तुमचेही माझ्यावर खूप खूप उपकार असल्या कारणाने आपलेही आभार मानते. साथीला असणारे सुंदर वारकरी मुलं, वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी यांच्याही चरणावर नतमस्तक होते, यांचेही आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उत्तम अशी साथ देणारे हरिभक्त परायण बचाटे महाराज, मोरे महाराज, कायंदे महाराज, आणखी मोरे महाराज, सोबतच आमचे पुरुषोत्तम दादा ढेंगडे महाराज, सर्व गायक वादक मंडळींनी अतिशय उत्तम साथ दिली. आपले खूप खूप आभार आहे महाराज, खूप 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 आभार. सोबदार काकाजी, आपणही साथ दिल्याबद्दल आपलेही आभार. विनयकरी काकाजी, आपलेही आभार. मृदंगराज खोरणे महाराज, आपलेही खूप खूप आभार आहेत. सर्वांचे आभार मानते. साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्हीही उत्तम सेवा दिली त्याबद्दल तुमचेही आभार आहे. या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करणारे हरिभक्त परायण आमचे पुरुषोत्तम दादा यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. विष्णू महाराज आहेत सोबतच.